नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाभारत युद्धभूमीवर श्रीकृष्ण दररोज शेंगदाणे का खायचे याची गोष्ट. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. महाभारताचा काळ लोटून हजारो वर्षे उलटून गेली, तरीही त्या काळातील अनेक रहस्य आजच्या काळातही अचंबित करणारी अशीच आहेत. इतकी वर्ष लोटूनही त्याबाबतची जिज्ञासा कमी झालेली दिसत नाही. आजपर्यंत अनेकांनी महाभारतावर अभ्यास केला, अनेक गोष्टींचे बारकाईने संशोधन केले, तरी देखील महाभारत पूर्णपणे असे म्हणता येईलच असे नाही. महाभारताचे युद्ध तब्बल 18 दिवस सुरू होते. हजारो पराक्रमी योद्धे यात मारले गेले. अर्जुनाला आपतेष्टांवरच शस्त्र उचलणे शक्य होत नव्हते. अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले ज्ञान भगवद्गीता म्हणून ब्रह्मांडाला लाभले. श्रीकृष्णाने कोणतेही शस्त्र न उचलता कूटनीती, राजकारण, मुसद्देगिरी यांच्या जोरावर पांडवांना या युद्धामध्ये विजयी बनवले. पांडवांनीही आपला अतुल्य पराक्रम रणांगणावर गाजवला. श्रीकृष्णाने बालपणापासून अनेक लीला केल्या. त्यातील ही लीला ऐकल्यावर आपणही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारत युद्धभूमीवर श्रीकृष्ण दररोज न चुकता शेंगदाणे खात असे सांगितले जाते. मात्र श्रीकृष्णाच्या या लीलेमागील अद्भुत आणि अचंबित करणारे रहस्य केवळ उडुपीच्या राजाला माहिती होते. काय होते ते रहस्य हे आता आपण या कथेद्वारे जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार महाभारत युद्धाची घोषणा झाली तेव्हा कौरवांनी अनेक राजांना आपल्या बाजूने वळवून घेण्यास सुरुवात केली. पांडवांनी सुद्धा अनेकांना त्यांच्या बाजूने लढण्याची विनंती केली. हे युद्ध धर्म आणि अधर्माच्या तत्वामुळे सुरू झाले. काही राजांनी कौरवांना साथ दिली, तर काही राजांनी आपले सर्व सैन्यबळ पांडवांच्या पाठीशी ठामपणे महाभारताच्या युद्धामध्ये उभे केले. या सर्व घडामोडीमध्ये श्रीकृष्णाची नीती होतीच. मात्र एक राजा असा होता की त्याने महाभारत युद्धात सहभाग घेण्यास साफ नकार दिला. महाभारत युद्धामध्ये सहभागी न होणारे राज्य म्हणजे उडुपी. उडुपीचा राजा श्रीकृष्णांकडे आला आणि नम्रतेने म्हणाला की धर्म अधर्माच्या युद्धात कोट्यवधी योद्धे, पराक्रमी पुरुष सहभागी होत आहेत. मात्र या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता या युद्धातील वीरांची भोजनाची जबाबदारी घ्यायला मला आवडेल. त्यामुळे आपली आज्ञा असेल तर मी कार्य अगदी योग्य पद्धतीने पार पाडेन. युद्धामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना पुरेसे भोजन देण्याची मी व्यवस्था करेन. उडुपीच्या राजाचे हे औदार्य पाहून श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला. त्यांनी लगेच त्यांना परवानगी दिली. मात्र एक सर्वात मोठा प्रश्न राजासमोर होता, तो म्हणजे नेमक्या किती सैनिकांसाठी दररोज जेवण करायचे, दररोज किती योद्ध्यांना वीरगती प्राप्त होणार आणि किती जणांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागणार याबद्दल कुणालाही काहीही माहिती नव्हते. भोजन कमी पडले तर सैनिकांना उपाशी राहावे लागेल आणि प्रमाणापेक्षा अधिक व्यवस्था केली, भोजन उरले तर अन्नपूर्णा देवीचा अपमान होईल. या द्विधा मनस्थितीत राजा होता. मात्र प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर असताना मनात कोणतीही शंका शिल्लक राहीलच कशी? श्रीकृष्णांना राजाची अवस्था समजली. त्यांनी त्यातून एक मार्ग सुचवला. त्यांनी एक रहस्य उडुपीच्या राजाला सांगितले. श्रीकृष्ण म्हणाले की मी युद्ध सुरू व्हायच्या दररोज उकडलेले शेंगदाणे खाईन. मी जेवढे शेंगदाणे दररोज सकाळी खाईन तेवढ्या सैनिकांना, पराक्रमी योद्ध्यांना वीरगती प्राप्त होईल. या माध्यमातून आपल्याला नेमके किती जणांचे भोजन तयार करावायचे आहे त्याची व्यवस्था लावता येईल. हे रहस्य ऐकून उडुपीचा राजा श्रीकृष्णांसमोर नतमस्तक झाला आणि तो त्याच्या पुढील कामाला लागला. श्रीकृष्णांनी सांगितलेले रहस्य ऐकून उडुपीचा राजा अतिशय अचंबित झाला. मात्र हे रहस्य कुणालाही सांगायचे नाही अशी अट श्रीकृष्णांनी राजाला घातली होती. श्रीकृष्णांच्या आदेशाची
अवज्ञा उडुपीच्या राजाने कधीही केली नाही. महाभारताचे युद्ध सुरू असेपर्यंत दररोज अगदी न चुकता उडुपीच्या राजाने सर्व सैनिकांना योद्ध्यांना पुरेसे भोजन पुरवले. यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने जेवणही मिळाले आणि अन्नपूर्णा देवीचा अपमान सुद्धा झाला नाही. उडुपीच्या राजाची चिंता मिटली. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.